सर्वप्रथम UDAS+ SDMS म्हणजेच स्टुडंट पोर्टलला लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये करंट अकॅडमिक इयर 2025-2026 ह्या टॅबला तुम्ही क्लिक करून घ्या. अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस दिसेल. हा तुमच्या शाळेचा लॉग इन केलेला स्कूल डॅशबोर्ड असेल. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ह्यामध्ये तुम्हाला क्लास वाईज तुमचे स्टुडंट इथं तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु जो पहिला वर्ग असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे स्टुडंट आहेत ते इथं 0-0 असलेलं दिसेल. तर इथं तुम्ही वर ग्रीन रंगामध्ये डाटा एंट्री ॲक्टिव्ह असं तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच ज्यांचे UDAS+ला प्रमोशन कंप्लीट झालेले आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांना ॲड करण्यासाठी टॅब इथं ॲक्टिव्ह झालेली आहे. तर ते काम आपल्याला इथं करून घ्यायचे आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की पहिल्या वर्गाच्या बाजूलाच तुम्ही जर असं स्क्रोल करून ॲरोवर क्लिक केलं तर तुमच्यासमोर अशा प्रकारे पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांची एनरोलमेंट इथं तुम्हाला पाहायला मिळेल. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. इथं आपली एंट्री आपण केली नसल्यामुळे इथं आपलं बॉईज अँड गर्ल्स इथं 0-0 दाखवत आहे. आणि इथं स्टेटसमध्ये बघू शकता तुम्ही इनकम्प्लीट स्टुडंट्स याच्यामध्ये 0. तर हे पहिल्या वर्गातील विद्यार्थी आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. तर हे विद्यार्थी ॲड करण्यासाठी इथंच ॲक्शनच्या खाली तुम्हाला ॲड स्टुडंट असं ब्लू रंगामध्ये इथं टॅब तुम्हाला पाहायला मिळेल. इथं क्लिक करून तुम्हाला पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्टुडंट पोर्टल म्हणजेच UDAS+मध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. तत्पूर्वी हे विद्यार्थी ॲड करण्यापूर्वी तुमच्यासमोर त्या विद्यार्थ्यांचं जनरल रजिस्टर नंबरवरील माहिती तसंच त्याचं आधार डिटेल हे तुमच्यासमोर असणं आवश्यक आहे. तर चला तर मित्रांनो, आपण पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना ॲड करण्याची प्रोसेस करूया. सर्वप्रथम ॲड स्टुडंट या सबटॅबला क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं ॲड न्यू स्टुडंट असं तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की चेक आधार नंबर चेक्सबॉक्स दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर एंटर आधार नंबर ह्या ठिकाणी पहिल्या वर्गातील विद्यार्थी जो ॲड करायचा आहे त्या विद्यार्थ्याचा तुम्ही इथं आधार नंबर एंटर करा. आणि गो या बटनावर क्लिक करा. हे बघा, या ठिकाणी इथं तुम्हाला गो या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला एक मेसेज ओपन होईल तुमच्यासमोर. त्या ठिकाणी द आधार नंबर इज नॉट मॅप्ड टू एनी स्टुडंट म्हणजेच हा विद्यार्थी आपल्या स्टुडंट पोर्टल इथं कोणत्याच विद्यार्थ्यासोबत मॅच होत नाही आहे. म्हणजेच आपल्याला ह्या विद्यार्थ्याचं आपल्या पहिल्या वर्गामध्ये याचं ॲड आपण सहजरित्या करू शकतो. सर्वप्रथम स्टुडंट नेम
त्या विद्यार्थ्याचं जेंडर सिलेक्ट करा, मेल. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर हा जो स्टुडंट स्टेट कोड हा ऑप्शनल आहे, याला आपण इथं फिलअप नाही केले तरी चालतो आहे, म्हणून मी त्याला फिलअप नाही करणार आहे. त्याच्यानंतर मदर नेम, त्याच्यानंतर फादर नेम, त्याच्यानंतर गार्डियन नेम्स, आधार नंबर्स, त्याच्या आधार कार्डनुसार त्याचं नाव हे एंटर करून घ्या. त्याच्यानंतर ॲडमिशन डेट, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर असल्यास टाकू शकता, नाहीतर त्याला तुम्ही रिकामं पण सोडू शकता. याच्यानंतर आहे तो विद्यार्थी CWSN असल्यास येस किंवा नोवर तुम्ही क्लिक करू शकता. जर CWSN असेल तर येस आणि नसेल तर नो. हा विद्यार्थी CWSN नसल्यामुळे मी इथं नोवर क्लिक करतो आहे. अशा प्रकारे इथं पूर्ण ही माहिती इथं फिलअप करून झालेली आहे. याच्यानंतर आपण सेव्ह या बटनावर क्लिक करायचे. तुम्हाला इथं एक मेसेज ओपन होईल. तो मेसेज तुम्ही वाचून घ्यायचं आणि आय ॲग्री या बटनावर तुम्ही क्लिक करून घ्यायचं. तुमच्यासमोर असं कन्फर्मेशनसाठी चेक्सबॉक्स ओपन होईल. ह्या ठिकाणी असलेले सगळे चेक्सबॉक्स हे तुम्हाला टिक करून घ्यायचे आहेत आणि मग कन्फर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. पहिल्यांदा तुम्हाला ही माहिती नीटपणे वाचून घ्यायची आहे आणि मग हे चेकबॉक्स तुम्हाला टिक करून घ्यायचे आहेत. इथं तुम्ही बघू शकता नोटिफिकेशनसाठी नवीन मेसेज तुमच्यासमोर आलेला आहे आणि द स्टुडंट हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली असं इथं तुमच्यासमोर मेसेज आलेला आहे. म्हणजेच हा विद्यार्थी आपल्या स्टुडंट पोर्टलला ॲड झालेला आहे असं इथं तुम्हाला मेसेज हा दिसत आहे. अशा प्रकारे बाकीचे विद्यार्थी तुम्ही सहजरित्या आपल्या स्टुडंट पोर्टलला एवढ्याच प्लसमध्ये ॲड करून घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.